आपण पाहताय मुंबई ईस्ट वेस्ट ब्रेक नंतर पुन्हा स्वागत। मुंबईमध्ये आगीच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसात वाढ झाली आहे। या आगीमध्ये अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागलाय। याच आगीवर तत्काळ नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले तर हानी टळू शकते या उद्देशानं आज मुलुंड पोलीस ठाण्यामध्ये पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांच्या उपस्थितीत मुंबई पोलिसांना भारती फायर इंजिनियर्स मार्फत ट्रेनिंग देण्यात आलं। तसंच मुलुंड पोलिसांच्या वाहनांमध्ये पोलीस ठाण्यामध्ये अग्निशमन सिलेंडर या कंपनीच्या वतीनं देण्यात आले। प्रेशर कम हो गया, आप उसको यूज नहीं कर सकते। ऊपर की तरफ प्रेशर है तो भी आप यूज नहीं कर सकते। अचानक जे आहे आगीची घटना घडते, काही ठिकाणी फायर एक्सटिंग्विशर असतात, परंतु त्याचा वापर करावा कसा करावा याबद्दल तेवढंच आपलं प्रशिक्षण नसतं। तर त्या अनुषंगानं जे आहे की या फायर एक्सटिंग्विशरचा वापर कसा करावा याचं प्रशिक्षण आज मुलुंड पोलीस स्टेशन येथे सर्व अधिकारी अंमलदार यांना आणि त्याचबरोबर जी जनता आहे त्यांना सुद्धा आम्ही आयोजित केलेलं होतं। भारती फायर इंजिनिअरिंग यांच्या वतीनं हे डेमो आयोजित केलेला होता आणि आग लागल्यानंतर कसं फायर एक्सटिंग्विशरचा वापर करावा याचं प्रात्यक्षिक इथं आज केलेलं आहे। आम्ही त्यांना बेसिक्स फायर सेफ्टी आणि ते कॉन्फिडन्स आणि फायर एक्सटिंग्विशर यूज करण्याचे आम्ही त्यांना पूर्ण प्रकार दाखवलं। आग लावून आम्ही एक्सटिंग्विशर ऑपरेट करून दाखवलं। नंतर जे महत्त्वाचं हे आहे की स्वतः पोलीस अधिकाऱ्यांनी येऊन ते एक्सटिंग्विशर ऑपरेट केले आणि त्यांनी ते कॉन्फिडन्सवर त्यांच्या आग विझून पण घेतली। पुढची महत्त्वाची बातमी, राज्यामध्ये मृत पावलेल्या पाळीव प्राण्यांना इतस्ततः टाकलं जातं।